शिरसुफळचे प्रसिद्ध असे शिरसाई देवीचे मंदिर हे पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर शिरसुफळ गावामध्ये स्थित आहे. शिरसाई देवीच्या मंदिराच्या कमानीच्या समोरच आपण आपले वाहन लावू शकतो. श्री शिरसाई देवस्थान शिरसुफळ अंकित या सुंदर कमानीमधून आपला मंदिरामध्ये प्रवेश होतो. मंदिराला प्रशस्त असा तट बांधलेला असून या तटाच्या मधोमध हे उत्तर प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर दगडी मंडप असून मंडपामध्ये बसण्याची व्यवस्था केलेली दिसून येते. या प्रवेशद्वारामधून आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस क्षेत्रपाल भैरवनाथाचे सुंदर मंदिर आहे. मंदिराचा परिसर अतिशय शांत, स्वच्छ आणि रम्य आहे. मंदिराच्या आवारामध्येच ही भली मोठी दीपमाळ दिसून येते. या दीपमाळेवर हत्तीचे सुंदर असे शिल्प बसवले आहे. दीपमाळे शेजारीच भव्य असा यज्ञ मंडप आहे. यानंतर आपण दर्शनासाठी सभा मंडपामध्ये प्रवेश करतो. सभा मंडप दगडी खांबांवर तोललेले दिसून येते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिरसाई देवीची प्रसन्न चित्त मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर ओवऱ्यांवर आणि तटावर जाण्यासाठी हे अशा पद्धतीने भिंतीमध्ये दगड बसवलेले दिसून येतात. मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला हे मंदिर दिसते. या मंदिरा शेजारी हे पाण्याचे विशाल बारव स्थित आहे. या टाक्याच्या शेजारी अतिशय सुंदर नक्षीकाला असलेले काळ्या पाषाणातील हे मंदिर श्री दत्त मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर शिल्पकाम असून आतमध्ये श्री दत्त आणि इतर देवतांची स्थापना केलेली दिसून येते. या मंदिराचा निर्माण कालावधी 12व्या किंवा 13व्या शतकातील असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. पौराणिक कथेनुसार येथे अनिरुद्ध नावाचा राजा होता. त्याला आणि त्याच्या प्रजेला दैत्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने माहूरच्या रेणुका देवीचा दावा केला. राजा अनिरुद्धच्या भक्तीवर प्रसन्न होऊन रेणुका देवी येथे प्रकट झाली आणि तिने दैत्यांचा संहार केला. दैत्यांचे शिरकाण केल्यामुळे या देवीला शिरसाई असे नाव पडले अशी मान्यता आहे. देवीचे संपूर्ण मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे. कळस ते पाया पाहताना आपण हरखून जातो. ही अद्भुत कलाकुसर त्यावेळचे तंत्रज्ञान किती प्रगत होते हे दर्शवते. मंदिर प्रदक्षिणा करताना आपल्याला हे गोमुख दिसते. मंदिराच्या यज्ञ मंडपामागेच मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार आहे. देवीच्या मंदिरामध्ये मुख्य प्रवेश याच पूर्व प्रवेशद्वारामधून होतो. या प्रवेशद्वाराच्या बाहेर समोरील मंडपामध्ये रंभाजी बुवा गुरव यांची समाधी असून समाधीवर शिवलिंग आणि शिवलिंगासमोर नंदी आहे. मंदिराच्या बाहेरच या समाधीसमोर खोली असून याचा वापर सध्या साहित्य ठेवण्यासाठी केला जातो. याच्या शेजारीच विविध विरगळ स्थापित असल्याच्या दिसून येतात, ज्यामध्ये जुन्या काही
मूर्त्या सुद्धा असल्याचे आपल्याला दिसून येते. याच्या बाहेर अजून एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर शरभ शिल्पे साकारण्यात आली असून वरती नगरखाना आहे, जे मराठ्यांच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दैत्य मूर्ती स्थापित असून येथे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. याच्या शेजारीच एक विहीर आहे. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. येथे वर जाण्यासाठी एक रस्ता आहे. या अरुंद जिनेने वर चढून आल्यानंतर आपल्याला मंदिर परिसराचे विहंगम असे दृश्य दिसते. शिरसुफळ गावामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात माकडे दिसतात. या माकडांवर देवीचा आशीर्वाद असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे तब्बल 130 एकर जमीन या माकडांच्या नावावर आहे. माकडांच्या नावावर 130 एकर जमीन असलेले हे एकमेव ठिकाण आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.